तीसरा है कि वर्तमान स्थिति में सही मायने में वर्तमान स्थिति को सही मायने में न समझना। फेल्युअर टू ट्रूली कॉम्प्रेहेंडेड द प्रेझेंट सिच्युएशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। मनुष्य भूतकाळामध्ये जास्त वावरू नये आणि भविष्याची गोष्ट करू नये। आज वर्तमान काळामध्ये जे काही आपण करू त्या वर्तमान काळाच्या भरोश्यावर तुमचा भविष्यकाळ उभा होऊ शकते। आपल्याला भविष्यकाळ जर उभा करायचा असेल तर वर्तमान काळामध्येच आपल्याला जे काही करायचं आहे ते केलं पाहिजे। परंतु जे लोक वर्तमान काळामध्ये जे काही करायला पाहिजे ते त्यांनी न केल्यामुळे त्यांनी जे काही करायला पाहिजे ते न केल्यामुळे त्यांचा वर्तमान काळ खराब होते आणि भविष्यकाळ सुद्धा नुकसानदायक होते। भविष्यकाळ सुद्धा खराब होत असते। ज्या काही समस्या होतात तुमच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ज्या निर्माण होते ते ब्राह्मणांनी सांगितलं भूतकाळामध्ये होते ते चुकीचं आहे। भूतकाळामध्ये होत नाही। जे काय होते ते वर्तमान जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्या वर्तमान जीवनामध्ये जर आपण योग्य पद्धतीने जर जगलो नाही तर वर्तमान काळामध्येच त्या समस्या निर्माण होतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्या दुःख निर्माण करून जातात। जे काही करायचं आहे तुम्हाला चांगलं करायचं आहे जे काही करायचं आहे ते वर्तमान काळामध्ये करा। अंधश्रद्धा न ठेवता कोणत्याही प्रकारचं हे नाही। जे काही तुम्हाला करायचं आहे ते वर्तमान स्थितीमध्ये आत्ता करा, आज करा, तरच तुमचा भविष्यकाळ चांगला बनू शकते। पण तुम्ही वर्तमान काळामध्ये जर चुकीचे निर्णय घ्याल तर वर्तमान काळामध्ये चुकीचे निर्णय हे तुम्हाला भविष्य काळामध्ये फार महाग पडणार आहे, फार नुकसान देणार आहे। म्हणून जे काही तुम्हाला शिकायचं आहे, चांगले विचार निर्माण करायचे आहे, धम्मक शिकायचं आहे, हे काही वर्तमान काळामध्ये शिकून तुम्हाला वर्तमान काळ चांगला करायचा आहे। जबाबदारीने वर्तमान काळ तयार करायचा आहे ताकि तुमचा भविष्यकाळ चांगला जाईल। जर बरेच लोक आता भारतामध्ये जी परिस्थिती निर्माण होत आहे ती फार म्हणजे त्यांच्या दृष्टीने काही लोकांच्या दृष्टीने चांगली असेल, पण माझ्या दृष्टीने तर ती की तुम्ही भूतकाळामध्ये लोकांना नेता। आज तुम्ही संसदमध्ये कधी रामायण महाभारताचे उदाहरण कधी दिल्या गेले नसतील, परंतु आता बाबरचे उदाहरण दिले जाते, रामायण महाभारताचे उदाहरण दिले जाते, अभिमन्यूचे उदाहरण दिले जाते। बुद्ध धर्मामध्ये सुद्धा आज धर्मामध्ये सगळा जुना इतिहास सांगितला जाते। परंतु वर्तमान परिस्थिती कशी आहे, वर्तमान परिस्थितीमध्ये आम्हाला काय करायला पाहिजे याच्यावर जनरली बोलल्या जात नाही। हा वर्तमान काळ तुमच्या जीवनातून निघून जाईल आणि भविष्य काळ मग खराब येईल। कारण वर्तमान काळामध्ये तुम्हाला जे सुरक्षितता करायला पाहिजे, जी काळजी घ्यायला पाहिजे, जे करायला पाहिजे तुम्ही घेत नाही आहे। तुम्हाला वाचवण्यासाठी कोणी बुद्ध प्रसन्न होणार नाही ना बाबासाहेब प्रसन्न होणार नाही। जे काही करायचं आहे तुम्हालाच करावं लागेल, या समाजालाच करावं लागेल। म्हणून समाजाला तयार करणे, वर्तमान स्थितीमध्ये समाजाला जागृत करणे, समाजाला तयार करणे, समाजाला जेणेकरून समाजाचं भवितव्य हे चांगलं निर्माण करण्यासाठी वर्तमान काळामध्ये समाजाला तयार करणे गरजेचं आहे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। वर्तमान काळामध्ये तुम्ही चुकले का सगळं काही गेलं। बुद्ध म्हणतात की माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे वर्तमान परिस्थितीमुळे निर्माण होत असते। वर्तमान परिस्थितीमध्ये भूतकाळाचं काही लेणं देणं नाही। भूतकाळामध्ये तुमच्याकडे
खूप पैसे होते, तो भूतकाळ निघून गेला. आज वर्तमान स्थितीमध्ये तुमच्याकडे जी संपत्ती असेल, तुमच्याकडे जो काही पैसा असेल, जे काही वर्तमान स्थितीमध्ये तुमच्या जवळ असेल, तीच वर्तमान स्थिती तुम्हाला भविष्य काळामध्ये उपयोगात येणार आहे. भूतकाळातलं तुम्हाला काहीच उपयोगी येणार नाही. लोक काय करतील की लोकांचे वर्तमान स्थितीमध्ये परिस्थिती बदलत असते, विचार बदलत असतात. त्यामुळे आपण तो विचार करायचा नाही. वर्तमान स्थितीमध्ये आपल्या समस्या ओळखायच्या, वर्तमान स्थितीमध्ये जे कारण आहेत समस्येचे ते ओळखायचे आणि वर्तमान स्थितीमध्ये आपल्याला त्याचं निराकरण करायचं आहे. जेवढ्या समस्या आहे, जेवढ्या तुमच्या घरच्या समस्या असतील, त्या जितकं वर्तमान काळामध्ये दूर करता येईल तेवढं करा. नंतर मी भविष्यामध्ये करेल, भविष्यामध्ये कशी परिस्थिती राहील काही सांगता येत नाही. अशा अनेक समस्या तुमच्या जीवनामध्ये अशा निर्माण होऊ नयेत, त्या तुम्ही दूर करत नाही आणि मग पुढे करू भविष्यामध्ये काही तुम्हाला वेळ मिळणार नाही. वर्तमान काळ निघून जाईल, भविष्य काळ तुमच्या हातामध्ये लागणार नाही. खूप चुका झालेल्या आहे भूतकाळामध्ये, तुमच्याकडून, आमच्याकडून, समाजाकडून चुका झालेल्या आहे. भविष्य काळाचा आता आपल्याला विचार करायचा नाही. भूतकाळात कोणत्या चुका झाल्या याच्यावर आपल्याला आता बिलकुल चिंतन करायचं नाही. वर्तमान स्थितीमध्ये आपण जसे आहोत त्या ठिकाणी आपल्याला योग्य ते निर्णय कसे घेता येईल याच्यावर विचार करा. तुमचे निर्णय चुकले की सगळं काही हाताबाहेर गेला. एक निर्णय चुकला तरी खूप नुकसान होत असते आणि म्हणून याच्यावर सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की वर्तमान काळामध्ये जास्त विचार करा. आता तुम्ही या जीवनामध्ये आहे, या क्षणाला आहे, या क्षणापासून तुम्ही जेवढ्या तुमच्या जमा झालेल्या गोष्टी असतील, अडचणी, समस्या, त्या सगळ्या तयार करा आणि एक एक समस्या कशी सोडवायची. तुमच्याकडे 4 मुलं आहेत, वर्तमान काळामध्येच विचार करायचा की 4 मुलं आहेत तर राहतील कुठं, लग्न झाल्यावर पत्नी कुठं ठेवतील, मग पत्नी झाल्यावर मुलं बाळा कसे कुठं ठेवतील, याचा विचार याच वर्तमान काळामध्ये जर केला तर तुमचं घर साबित राहील. नाहीतर तुमच्या घराचे 4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या समस्या भविष्यामध्ये येणारच आहे. म्हणून वर्तमान काळामध्ये जे काही करायचं आहे ते, समजा तुमचा आजार झाला, आजारामध्ये तुम्हाला सांगितलं की 1 लाख रुपये लागते, तुम्हाला 2 लाख रुपये लागतात, तर जे काही करायचं आहे ते वर्तमान काळामध्ये करून ठेवा. भविष्यामध्ये अचानक अडचणी आली, काय तुम्हाला कोण मदत करणार आहे, कोण धावून येणार आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात की, बाबासाहेब म्हणतात की वर्तमान जीवनामध्ये जे काही करायचं आहे ते करा. वर्तमान स्थिती को सही समजना. आम्ही सत्य जर बरोबर समजलो नाही वर्तमान स्थितीमध्ये तर आपल्याला खूप नुकसान होईल. नंतर आहे शेवटचं, क्षणभंगूर अनित्यता जीवनाची पाहणे आणि त्याला समजणे. कारण समय बदलत आहे, शरीर बदलत आहे. आज आपलं शरीर जे आहे, आज निरोगी शरीर आहे, आपल्याला चांगलं स्ट्रॉंग आहो, परंतु शरीर बदलत आहे. पुढे पुढे म्हातारपण येईल, म्हातारपणामध्ये आजार जास्त वाढतील, कोणता आजार कधी येईल काय सांगता येत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला कोण मदत करणार आहे, ती समोरची स्थिती कशी तुम्ही हाताळणार, समोरच्या परिस्थितीवर कशी तुम्ही जीवन जगाल.
असम्यक असम्यक रॉन्ग बिहेवियर, मनुष्य की जो कृति है, मनुष्य को जो काम करता है, वो गलत काम करने के वजह से हमारे जीवन में समस्या निर्माण हो रही है। ईश्वर परमेश्वर के प्रभाव से नहीं, किसी बाहरी ताकत से नहीं, मनुष्य के गलती से या फिर निसर्ग के और से, नैसर्गिक घटना के ओर से कुछ घटनाएं होती है। तो हमें अपने व्यवहार को दुरुस्त करना पड़ेगा। अभी हम शांति से बैठे हैं, मैं आके किसी को भी गाली दे दूं, मेरा असम्यक व्यवहार हो जाएगा, तो क्लास में दुख समस्या निर्माण होगी। अरे बिना फालतू मेरे को गाली दिया, कोई कारण नहीं था, मैं तलवार लाके किसी की हिंसा कर दूं बिना मतलब से, तो दुख निर्माण होगा, समस्या निर्माण होगी। तो क्यों? क्योंकि मेरे गलत व्यवहार की वजह से ये सब हो रहा है, इंसान के गलत व्यवहार के वजह से। और जो सारी घटनाएं घटती है, आप बोलेंगे बीमारी, बीमारी भी जो है बहुत से अपने जो हेल्दी जो आरोग्यदायी वातावरण में हम नहीं रहते, या फिर हमारे हाथ से कोई ऐसे काम हो जाते हैं कि जिससे बीमारी भी हो जाती है। और दूसरी बात, बहुत सी बीमारी नैसर्गिक माध्यम से होती है, जो निसर्ग में मच्छर आते हैं, मच्छर काटते हैं, तो ये होता है, ये सब होती है। लेकिन बाहरी ताकत कोई इसमें रहती नहीं है। तो इसलिए हमें इसके लिए अपने जो व्यवहार है, उस व्यवहार को हमें सुधारना होगा। अगर हम अपने घर में, परिवार में हमने संकल्प ले लिए, दृढ़ संकल्प ले लिए कि हम अपने परिवार में मिलजुल के रहेंगे, भाईचारा बनाकर रहेंगे, नैतिकता से रहेंगे, तो किसी की हिम्मत नहीं तुम्हारे घर में समस्या निर्माण करने की, दुख निर्माण करने की, तुम्हारे घर में झगड़ा लगाने की किसी की हिम्मत नहीं। अगर तुमने दृढ़ संकल्प कर लिया तो घर में कुछ भी दुख निर्माण नहीं होता है। लेकिन तुम्हारे किसी न किसी के गलत व्यवहार से घर में कलह निर्माण होता है, और कलह निर्माण होने की वजह से घर में समस्या निर्माण हो जाती है। इसलिए सबको धम्म का ज्ञान होना चाहिए, धम्म के बारे में जानकारी होना चाहिए कि कौन सी बातें अपने घर में झगड़ा निर्माण कर सकते, कौन सी बातें हमारे घर में समस्या निर्माण कर सकते। क्योंकि हमारे हाथ से सब कुछ, ये जो घटनाएं होती है हमारे कारण होती है, ज्यादा कारण होता है मनुष्य का कारण, उस मनुष्य के कारण ही सब कुछ घटना घटते रहती है। तो बाबा साहब आम्बेडकर ने बुद्धायन धम्मा में बताया है कि जो दुख समस्या निर्माण होती है, वो एक मनुष्य दूसरे मनुष्य से अगर गलत व्यवहार करता है तो दुख निर्माण होता है। अभी समझ लो, अभी आप में बिल्कुल ये समझना है कि हमारे गलत विचार की, मनुष्य के गलत विचारों से, गलत विचार करने से, गलत व्यवहार करने से हमारे परिवार में, हमारे घर में समस्या पैदा हो सकती है। ये बिल्कुल पक्का समझ लो, ये डेफिनेट है कि हमारे घर में जो भी समस्या पैदा होगी वो कोई न कोई गलत व्यवहार कर रहा है,
हमारे घर में कोई ना कोई गलत व्यवहार कर रहा ऍक्च्युली विहार नाही आहे, हे वंदना हाल आहे. वंदना हालच्या बाजूला लागलेलं भिक्षू निवास आहे. विहार म्हणजे एक त्या काळामध्ये मोठी जागा राहत होती आणि त्या ठिकाणी 100 हजार भिक्षू राहत होते. त्यांची राहण्याची व्यवस्था राहत होती, आंघोळीची खूप मोठ्या, जसं वेळुवन बुद्ध विहार म्हणू, असं जे अनेक बुद्ध विहार आहेत त्या बुद्धाच्या काळामधले, तर ते काय असं मूर्ती नव्हती त्याच्यात, विहार नव्हते, त्या मोठे एक वन होते, वन, आम्रवन, तो बांबू वन, हे सगळे वेडुवन, ते वन होते आणि त्या वनामध्ये कुटी बनवत होते आणि कुटी करून राहत होते. तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज आपले गुरुजी धम्मसारथी आजच्या वर्गामध्ये आपण शिकत होतो की जीवन की समस्या निर्माण करने वाली बातें, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये हर एक के जीवन में कोई ना कोई समस्याएं रहती है, उससे आदमी दुखी होता है, लेकिन उस समस्या का निवारण भी अपने ही पास में है। तो वो किस प्रकार से उसको लेता है और किस प्रकार से उसके ऊपर में सॉल्यूशन भी निकालता है, वो उसके ऊपर में निर्भर करता है। तो जैसे सर ने अभी अपन को बताया है कि मनुष्य के जीवन में जो भी समस्याएं निर्माण होती है वो दो प्रकार से निर्माण होती है। एक तो नैसर्गिक समस्या निर्माण होती है और एक मानवीय। मानवीय समस्या का मतलब यह है कि अपने हाथों से यदि किसी भी प्रकार का गैर व्यवहार हो जाए तो अपन भी दुखी होते हैं और अगले वाला भी दुखी होता है। तो ये मानवीय आदमी किससे जो भी कुछ वाणी के द्वारा बोलो या किसी के साथ में व्यवहार करते समय में बोलो, जिस प्रकार से व्यवहार होते हैं तो उससे अगले वाला दुखी होता है, तो वो मानवीय इसमें आ जाएगा। और नैसर्गिक, सपोज कोई नैसर्गिक आपत्ति आती है और उससे यदि उस गांव में एक प्रकार की हानि होती है तो वो नैसर्गिक बातों से उसके ऊपर में दुख आया ऐसे बोला जाएगा। सपोज नैसर्गिक में मान लीजिए कि इस साल में बहुत अच्छा बारिश वगैरह हुई है और निसर्ग ने साथ भी दिया है, सबके खेतों में हरियाली भी अच्छी आई है, पर ऑल ऑफ सडन मान लीजिए कि एकदम हेवी रेनफॉल हुआ या एकदम कड़ाके की ठंडी गिरी या एकदम से धूप आ गई, तो क्या होता है कि नैसर्गिक जो बातें हैं, हर चीज़ के लिए एक अनुकूल वातावरण होना चाहिए तो ही वो फसल आगे बढ़ेगी। तो यही मान के चलिए कि सपोज एकदम से कड़ाके की ठंडी गिरी या एकदम से उष्णता आ गई, तो सारे पेड़ पौधे जो है, जो जिस प्रमाण में उत्पादन देने वाले हैं हो थे, तो एक कड़ाके की धूप के वजह से वो पेड़ जल जाएंगे और उसमें जो उत्पादन की क्षमता थी तो उससे वो आधी हो जाएगी। ये नैसर्गिक आपत्ति है ना। तो ये दो कारणों से आदमी दुखी होता है। तो उसी के बाद में सर ने बताया है कि असम्यक व्यवहार यानी रॉन्ग बिहेवियर, हम किसी के साथ में किसी भी प्रकार का व्यवहार करते समय में सभ्यता से व्यवहार करना चाहिए। यदि तुम सभ्यता से किसी से भी व्यवहार करो तो उससे कोई भी सॉल्यूशन निकलेगा। जैसे कि हम किसी से रिस्पेक्टफुली बात करेंगे तो उतना ही रिस्पेक्ट हमको आगे वाले से मिलेगा। यदि हम किसी को गाली दे के बात करेंगे तो वो भी हमको उसी प्रकार से रिएक्ट करेगा। तो ये है सभ्यता का सम्यक व्यवहार होना चाहिए। क्योंकि क्या है कि व्यवहार तो दोनों प्रकार से भी कर सकते हैं, अच्छी तरीके से भी व्यवहार कर सकते हैं और वही व्यवहार बुरी तरीके से भी हो सकते हैं। तो हमारा प्रयास हमेशा के लिए ये होना चाहिए कि किसी भी प्रकार का व्यवहार पहले सभ्यता से ही होना चाहिए।
ताकि असभ्यता उसमें ना आए। दूसरा ऐसा है कि अंधश्रद्धा। अंधश्रद्धा तो आजकल इतनी फैली हुई है कि मुझे ऐसा लगता है कि सिर्फ हम बाबा साहब के जो फॉलोअर्स वही सिर्फ इन अंधश्रद्धा के बातों पे विश्वास नहीं करते हैं। अदरवाइज हमारे बाबा साहब को छोड़ के बाकी कम्युनिटीज़ के जितने भी लोग हैं, जो मंदिरों में जाने वाले लोग हैं, पत्थरों को पूजने वाले लोग हैं, वो तो अंधश्रद्धा के ऊपर में आता है। उनको ये लगता है कि सपोज मैं आज फास्ट नहीं करूँ या भगवान की पूजा नहीं करूँ तो शायद शाम को मेरा कुछ हो जाएगा या कल कुछ हो जाएगा। इवन इतना ही नहीं तो हमारे घर में यदि आज हम पूजा नहीं करते हैं रोज की तरह और बाय गलती से कोई कारणवश पूजा नहीं हुई तो उनको हमेशा वो डर लगा रहता है कि अरे आज तो हमने पूजा नहीं करी है, तो शायद उस वजह से हमारे लड़के को कोई एक्सीडेंट आज हो गया है। तो इस प्रकार की उसमें वो अंधश्रद्धा होती है। तो अंधश्रद्धा का मतलब ये है कि हम लोग, मैंने एक छोटा सा उदाहरण आपको दिया, तो बड़े पैमाने में यदि अंधश्रद्धा के ऊपर में करें तो मेरा बता है कि वर्तमान स्थिति को सही मायने में समझना। तो जब भी कभी हम लोग अपने घर की ही छोटी सी बात लें तो हमारे घर में यदि आज के स्थिति में हमारे घर में यदि आवक इतनी है तो उसको देखते हुए हमारे बच्चे को लेके हमारा घर का जो भी डेली नीड्स है तो उसको देखते हुए हमें करना होगा। यदि किसी और अमीर के घर में जाऊँ या कोई अच्छा सा जो है उसके घर में जाओ और उसके घर में यदि मुझे वो एक वेल फर्निश मकान दिखेगा, एक अलग प्रकार का टीवी दिखेगा, एक अलग प्रकार का आलीशान उसके यहाँ का माहौल दिखेगा और उसकी नकल करने का मैं प्रयास करूँगा तो ये पॉसिबल नहीं होगा मेरे लिए। इसलिए अपनी वर्तमान स्थिति किस प्रकार की है उसी को ध्यान में रखते हुए उस प्रकार का डिसीजन लेना चाहिए, ना ही